हे सरकार सगळ्यात मोठं भ्रष्ट सरकार आहे हे आपण लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल यांच्या मंत्र्यांनी खाल्लं नाही, तुम्ही म्हणाल यांच्या असणाऱ्या यांच्या मंत्र्यांनी खाल्लं नाही, अमुक खाल्लं नाही, तमुक खाल्लं नाही। मी एक टेप तुम्हाला ऐकवतो माझ्याकडची असणारी। मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डरवरून बोलत आहे। ट्रक ट्रॅफिकिंगमध्ये पुणे पोलीस, नाशिक पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला थांबवलं जात आहे तपास करण्यापासून। चांगल्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हा काही मंत्र्यांना संरक्षण देण्याकरता ह्यामध्ये इंटरफिअर करत आहे। देहू रोड मामुर्डीपासून ते तुंगाली व्हॅली गोल्ड व्हॅलीपर्यंत 10,000 करोडचा ट्रकचा साठा पडलेला आहे। मी स्वतः देऊन तुम्हाला द्यायला तयार आहे। देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये जर दम असेल तर मला तुम्ही सपोर्ट करा, नाही तर अटक करा। तुमच्या 4 जूनच्या काउंटिंगच्या आधी जर मी सांगितलेल्या लोकेशन्सवर तुम्ही रेड मारली नाहीत तर तुमच्या बंगल्यासमोर येऊन मी आत्महत्या करीन। हे तुम्हाला मी जनतेच्या भल्याकरता सांगत आहे, घाबरून सांगत नाही आहे। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ससून हॉस्पिटलमध्ये ललित पाटीलकडे जप्त झालेले 4 पैकी 2 मोबाईल हे मागून घेतले आयोगाकडनं देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर। त्यामध्ये कोणाचे नंबर होते? ललित पाटील तळोजा जेलमध्ये असताना ज्या सॅटेलाइट नंबरवरून लंडन स्थित कैलाश राजपूतशी बोलायचा ते नंबरही मी देवेंद्रला दिले होते। त्यांनी त्याही बाबतीत काही ॲक्शन घेतली नाही आहे। मी हे नंबर्स, ही लोकेशन्स, व्हिडिओ, गाड्यांचे नंबरचे फोटो हे सगळं इथे देत आहे। ज्यांना कोणाला वाटत असेल मी खोटं बोलत आहे त्यांनी व्हेरीफाय करावं। देवेंद्र फडणवीसा, नागपूरला येऊन विधानसभा निवडणुकीमध्ये तुझ्या इज्जतीचे झेंडवडे काढीन। मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डरवरनं बोलत आहे। मित्रो, एक पत्रकार आहे तिरोडकर, हे पत्रकार आहेत, याची मला जाणीव आहे। ते इंडो चायना बॉर्डरवरती असतात, हेही बरोबर आहे। ड्रग्सचं फार मोठं रॅकेट ह्या देशामध्ये वाढलेलं आहे, ह्याची आपल्याला जाणीव आहे। अडाणीचं असणारं पोटबंदर जे आहे त्या पोटबंदरमध्ये मध्यंतरी 18,000 कोटीचं नार्कोटिक्स पकडण्यात आलं होतं आणि एकालाही पकडण्यात आलेलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा हे सरकार नव्या पिढीला नशेकडे घेऊन चालले अशी असणारी परिस्थिती आहे। त्यांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी, त्यांच्या हाताला काम देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातामध्ये ड्रग्स वाटपण्याचं काम चाललेलं आहे। हे आपल्याला मान्य आहे का? हे आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये ठरवावं लागणार आहे। आम्ही असणाऱ्या शास्त्राला विचारतो की 18,000 कोटीचा असणारा ड्रग्स तो पोटबंदर बंदरामध्ये उतरण्यात आला होता, तो कोणाचा होता? तो कुठल्या बोटीतून आला होता? त्या बोटीचा मालक कोण आहे? तो आलेला ड्रग्स कोणासाठी होता? याची असणारी उत्तरं द्या। त्याची काहीच उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आहे। आणि म्हणून आपण बघत असाल की एक पत्रकार हा असणारा ड्रग्सच्या विरोधात लढतोय आणि तो असणारा आव्हान देतोय की जिथे कुठे आहे तिथे मी जागा तुम्हाला दाखवतो, हिम्मत असेल तर तुम्ही रेड करा, नसेल रेड करणार असाल तर मी तुमच्या घरासमोर पेटून घेणार आहे, ही तो भाषा आता बोलली। तो नव्या पिढीला वाचवायला निघालाय, तो तरुणाला वाचवायला निघालाय।